आजचं वातावरण एकदम थंड झालं होतं आणि त्या थंड वातावरणामध्येच पाऊस पण येण्याची शक्यता जास्तच होती आणि भुईमुगाच्या शेंगा खाण्याची मजा पण वेगळीच होती. तर नमस्कार पब्लिक, आज आहे ना मित्रांनो, आपल्याला वावरामध्ये घालायचा होता ट्रॅक्टर आणि त्या ट्रॅक्टर घालण्यासाठी आम्ही चालू होतो ना. आजचं वातावरण पण एवढं थंडगार झालं होतं की मन पण एकदम रमून गेलं होतं. आता आमच्याकडे पावसाळी भुईमुग पेरले जातात आणि ते पावसाळी भुईमुग पेरण्यासाठीच वावर पण नांगरून घेतले जातात. इथे येऊन मी 1-1.5 तास बसलो होतो आणि ट्रॅक्टर आला नव्हता अजून. ट्रॅक्टरची वाट बघून पण 1-1.5 तास झाला होता आणि ट्रॅक्टर तर काय आलाच नव्हता. मग त्याच्यामुळे ट्रॅक्टरवाल्याला म्हणलं आता उद्याच ये. मग तो पण म्हणत होता की उद्याच आलो मी. आता आमच्याकडे पावसाळी भुईमुग आणि भाताचाच प्रकार म्हणजे दौळ आणि अजून त्याचबरोबर सोयाबीन पण पेरली जाते. तर थेट दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर आला होता आणि ट्रॅक्टरवाल्याला घेऊन डायरेक्ट वावरामध्ये गेलो होतो. मग चांगल्या प्रकारे फन्नी पण चालू केली होती. आता भुईमुग पेरण्यासाठी वावरणे मस्त मऊ मऊ लागत आहे, त्याच्यामुळे वावराची चांगली मशागत करून घेत. आणि आमच्या घरापुढे ना हे भोगाडीचं झाड आहे, त्या भोगाडीच्या झाडाची साल आहे ना ती जखमेवरती एकदम मस्त राहते बरं का. आणि हे भोगाडीचं झाड म्हणजे भोगाडी नाही बरं का, नाही तर बारीक पोर येऊन एखादं घाबरण मशीर भोगाडी आहे इथं. त्या झाडाची साल आहे ना मस्तपैकी साळून न्यायची आणि ती साळून नेली का तिची मस्त मशीर आणि बोजून वाटून लावायची जखमेवरती आणि खोबऱ्याचं तेल थोडंसं लावायचं. आता पावसाची जे लाकडं लागत आहेत ना ते लाकडं पण भरून घ्यायचं काम चालू होतं. आणि तुमचे लाकडं भरून झाले का नाही अजून ते कमेंट मध्ये मला सांगा. आणि एवढे लाकडं मला आता पडीमध्ये भरून ठेवायचे होते. आता मी लाकडं भरून घेतो, तोपर्यंत तुम्ही ना 1K फॉलोअर्स कंप्लीट करून टाका आपले लवकर लवकर.